तर हे बघा पब्लिक, हे होल चिकन आहे, बोनलेस चिकन. तर हे अशा प्रकारे मी अर्धा किलो आणलेलं आहे चिकन. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर ह्याचाच आपण आज बनवणार आहे चिकन होममेड पॉपकॉर्न. जे बाहेर आपण एकदम महागडे खातो, कधीचा असतो काय असतो आपल्याला माहित नाही, पण हे बघा आपण आता हे घरी बनवणार आहे. तर याला धुवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे याला आपल्याला हे एक एक करून असं छोट्या छोट्या साईज मध्ये लांब लांब मध्ये कटिंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर त्याला छोटे छोटे क्यूब मध्ये, जसं चौकोनी आकार असो काही असेल, छोटे छोटे त्याला कट करून आपण घेणार आहोत. बाहेरच्या मार्केटमध्ये आपण खात असतो काही पण, तर त्यावेळी आपण बघत नाही कितीला काय, फक्त स्वाद बघतो, टेस्ट बघतो, क्रंची वगैरे आपल्याला भेटेल, मस्त छान पैकी भेटेल हेच बघतो. पण कधी कधी बोलतात ना की घरामध्ये पण बनवण्याचा प्रयत्न करत जावा, जेणेकरून आपले बाहेरचे जास्त जाणारे पैसे पण वाचतील आणि दुसरी गोष्ट फ्रेश आपल्याला खायला भेटेल. तर एवढेच उद्देशाने मी जे पण काय असेल बाहेर जे मिळतं आपल्याला ते मी घरी बनवण्याचा प्रयत्न दरवेळेला करत असतो. तुमच्यासाठी सगळं छान पैकी मी कंटेंट घेऊन येतो, नेहमी येणार. फक्त काय तुमची सपोर्टची गरज असणार आहे. तर हे बघा आता आपल्याला हे अशा प्रकारे छोटे छोटे ह्याच्यामध्ये पीस करून घ्यायचे, कटिंग करून. हे सगळं झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. आणि मसाले कसं जास्त पण तामझामवाले नाही आहेत, एकदम लाईटली मसाला आहेत, एकदम सोपंवाले आहेत. ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे, जेवढे पण आपण आता कापलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपले पीसेस झालेले आहेत. हे बघा, हे अद्रक, लसूण आणि मिरची ह्याचा मी पेस्ट तयार केलेला आहे. याला वाटून घेतलं होतं, हे ऍड करूया. त्याच्यानंतर काळी मिरीचा मी पूड बनवलेला आहे ते टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि स्वादानुसार मीठ टाकू याच्यामध्ये. हा आहे जिरा पावडर, हा आहे थोडीशी मिरची पावडर, ऑरिगॅनो पावडर. ह्याला व्यवस्थित छान पैकी असं मिक्स करून घेऊया. आता मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा आपला मॅरिनेशन झालेला चिकन पॉपकॉर्नचा इन्ग्रेडियंट. आणि हा आहे मैदा आणि हा आहे थंड पाणी. आणि थंड पाणी वापरा जेणेकरून क्रिस्पी व्हायला मदत होईल. आता सगळे एक एक करून ह्याच्यामध्ये आपण आता कोटिंग करून घेऊया. जसं कोटिंग होईल व्यवस्थित मिक्स करून, तसंच आपल्याला ह्या थंड पाण्यामध्ये याला बुडून घ्यायचं आहे. जास्त वेळ ठेवायचा नाही आहे, फक्त बुडून घ्यायचं आणि परत ह्याला कोटिंग करायचं आहे. हे बघा, हे आपलं डबल कोटिंग परत करायचं आहे. आणि जसा डबल कोटिंग झाला त्याच्यानंतर सगळे सुटसुटीत करून घ्यायचे ते अशा प्रकारे, जेणेकरून आपण फ्राय करताना मस्त क्रिस्पी टाईपमध्ये आपल्याला चिकन पॉपकॉर्न खायला मिळतील. आता मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम छानपैकी मिक्स झालेलं आहे. बघा, झाला तयार. हे अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. हे बघा, रेडी झालेले आहेत आपले चिकन पॉपकॉर्नचे इन्ग्रेडियंट एकदम मस्तपैकी. बघा, आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया. तर हे कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. जास्त पण आपल्याला तेल वापरायचं नाहीये. जसं तेल गरम होईल त्याच्यामध्ये आता आपण याला फ्राय करून घेऊया. तर याच्यामध्ये एक 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 करून असं आता सोडूया. एकत्र आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्णच टाकायचं नाहीये, एक एक करून सोडवायचं याला. जसं एक एक करून आपण याच्यामध्ये तेलामध्ये सोडणार ते व्यवस्थित वेगवेगळे फ्राय होतील आणि छानसे फ्राय होतील. आणि जोपर्यंत व्यवस्थित क्रिस्पी कुरकुरे टाईपमध्ये फ्राय होत नाही तोपर्यंत याला फिरवत राहायचं स्लो फ्लेमवरती. तर हे बघा, हे अशा प्रकारे. तर आता हे तयार आपला झालेला आहे चिकन पॉपकॉर्न, बघू शकता तुम्ही. तर जिरा पावडर किंवा ऑरिगॅनो पावडर तुम्ही ऍड करून खाऊ शकता. तर नमस्कार मंडळी, क्या बोलते पब्लिक. हे बघा, झाला आपला पॉपकॉर्न, चिकन पॉपकॉर्न रेडी. आणि चटणी मेयोनीज आहे आणि हिरवी चटणी पण आहे. तर या जवळ दाखवतो तुम्हाला कसा मसालेदार आपला पॉपकॉर्न झालेला आहे. ते पाहू शकता. हे बघा, मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि आतमधून पूर्ण सॉफ्टी आहे. हे बघा, आणि छानपैकी शिजलेला आहे. तर याचा स्वाद घेऊया आता. एक बाईट आता मस्त घेतोय गरम गरम हिरव्या चटणी सोबत. वाव,
काय याला जोडच नाही. तुम्ही पण तुमच्या घरी अशा प्रकारे बनवा. बाहेर महाग खाण्यापेक्षा घरी बनवा आणि खावा. साधी सोपी पद्धत आहे, फक्त बनवण्याची आपल्याला टेक्निक पाहिजे, बाकी काय नाही. म्हणून असं बनवा आणि खा. आणि फन विथ गोल्डच्या चॅनल मध्ये बनवून राहा. परत भेटूया. नमस्कार, धन्यवाद, बाय बाय.